नमस्कार. मी नित्यानंद भिसे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आज देशाच्या राजधानीत राजकीय परिवर्तन झालंय. 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आहे. या अडीच दशकामध्ये काँग्रेस आणि नंतर आपची राजवट तिकडे पाहायला मिळाली. आम आदमी पक्षाच्या राजवटीमध्ये काय पाहायला मिळालं? शेतकरी आंदोलन, शाहीन बाग, दिल्ली दंगल या अशा कायम वेगवेगळ्या घटनांनी दिल्ली अस्थिर राहिली. काँग्रेस आणि आपची राजवट कशी राहिली? आता यापुढे दिल्लीत काय बदल घडेल? या सर्व विषयावरती आपल्यासाठी दिल्लीमध्ये राहणारे स्थित प्रदीप पाटील म्हणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरांचा वेगळा परिचय असा करावा लागेल की पानिपत येथे जे मराठ्यांनी युद्ध लढले ते शौर्य सदैव कायम स्मरणात राहावं यासाठी ते दरवर्षी तिथे मोठा कार्यक्रम घेतात. आणि दिल्लीमध्ये मराठा मराठा भाषिकांचं प्रतिनिधित्व दिल्लीच्या विधान परिषदेत यावं यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असतो. सर, तुमचं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, एक पहिला प्रश्न असा विचारतो की दिल्ली मधली आम आदमी पक्षाची आणि काँग्रेसची राजवट या दोन राजवटीमध्ये तुम्ही कशी तुलना करता? गेल्या 10 वर्षापासून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांचं सरकार होतं. त्याच्या अगोदर 15 वर्ष शीला दीक्षित यांचं काँग्रेसचं सरकार होतं. अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं होतं त्या भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनामध्ये जन्म झालेले हे अरविंद केजरीवाल होते. त्यांनी देशाला फुकटची कशी वापरायची सवय ही त्यांनी लावून दिली. पण 10 वर्षानंतर लोकांना समजलं की या देशासाठी बाकीचे पण मुद्दे तेवढेच महत्वाचे आहेत, विकासही तेवढाच महत्वाचा आहे. लाईट, पाणी किंवा या गोष्टी फुकट घेऊन देश अगदी वेगळ्या स्तराला जातोय हे त्यांनी बघितलं. तेच काँग्रेस काळात शीला दीक्षितांनी गेली लगातार 15 वर्ष स्वतःच्या घरातच मुख्यमंत्रीपद ठेवलं आणि विकासापासून देशाची राजधानी देशा असेल दिल्लीला दूर ठेवलं. देशाच्या बाहेरून येणारा प्रत्येक नागरिक दिल्लीत येतो तेव्हा दिल्लीतले रस्ते, दिल्लीतले डेव्हलपमेंट ही बघितली जाते आणि येणारा नागरिक जेव्हा बघतो की ही देशाची राजधानी जर अशी असेल तर बाकीचा देश कसा असेल. मुंबई तुलनेत खूप सुधारलेली आहे. देशाची बाकीची शहरं बेंगलोर असेल, हैदराबाद असेल जितकी सुधारलेली आहेत तेवढी म्हणावीशी दिल्लीची सुधारणा झालेली नाही. तुम्ही पुराणी दिल्लीमध्ये गेलात, तिथं जामा मस्जिद आहे त्या एरियात गेलात किंवा आझाद मार्केट साईडच्या एरियात गेलात किंवा चांदणी चौक मध्ये गेलात तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही देशाच्या राजधानीमध्ये आलाय. तुम्ही बाहेरची लोक जेवढी येतात तेवढी निजामुद्दीन असेल, नवी दिल्ली असेल या ठिकाणी जातात. तुम्हाला दिसतात की मोठे चकाचक रस्ते, मोठी मोठी सर्कल आहेत, मोठे मोठे चौक आहेत. पण जुन्या दिल्लीच्या भागात जर तुम्ही गेलात तर तोच लोहा पूल अजून आहे, लोहा मंडीचा आहे, तोच यमुनाचा वास आहे आणि अजूनही गेल्या 15 वर्षात काही सुधारणा झालेली नाही. केजरीवालांनी भरपूर सांगितलं की यमुना साफ होईल, हे होईल, पण लोकांनी त्या विश्वासाला बळी पडले नाहीत आणि त्यांनी त्यामुळं हा एक प्रकारे परिवर्तन घडवून आणलेलं आहे. सर, आपण आत्ताच बोलल्याप्रमाणे ना की दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या काळातच स्वातंत्र्य दिनी दिवशीच लाल किल्ल्यावरती शेतकऱ्यांचा मोर्चाला त्यांनी हल्ला केला आणि नंतर शाहीन बाग झालं, नंतर दिल्लीची दंगल झाली, त्याच्यातून मुसलमानाचा धर्मांधपणा दिसला. या सगळ्या गोष्टी घडत होत्या आपल्या राजवटीत. परंतु केजरीवालांनी या विषयावरती एक अवाक्षर काढलं नाही. उलट केजरीवालांचे काही नेते मंडळी या सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये आढळून आल्याचं नंतर तपासात दिसून आलं. एकूणच काय तर दिल्लीमध्ये केजरीवालांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा तर होताच, परंतु दिल्ली मधला जो काय हा मुस्लिमांचा धर्मांधपणा म्हणा किंवा हिंदू विरोधी एक कटकारस्थान म्हणा किंवा डाव्या विचारसरणीच्या राजकारणाला एक पाठबळ दिलं जात होतं का शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम पण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत झालाय का? काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला एक आठवण करून देतो. 70 विधानसभेच्या सीट्स आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 67 सीट्स केजरीवालांना मिळाल्या होत्या आणि अक्षरशः लोकांनी केजरीवालांना डोक्यावर घेतलं होतं. का घेतलं होतं तर लोकांना खूप अपेक्षा होत्या
लोकांनी इथं हिंदुत्व किंवा दिल्ली ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. या दिल्लीमध्ये देशातल्या प्रत्येक ठिकाणची लोक इथं राहत असतात. प्रत्येक ठिकाणची, म्हणजे तुम्ही अगदी आंध्र प्रदेश घ्या, तमिळनाडू घ्या किंवा आसाम, केरळ, कुठलाही स्टेट घ्या, महाराष्ट्र असेल, हिमाचल असेल किंवा कोणताही देश असेल, कोणताही राज्य असेल, तिथली ही लोक इथं येऊन राहतात आणि बिझनेस करतात. या लोकांना सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे. ती सुरक्षितता, त्याच्यानंतर भ्रष्टाचार, करप्शन, असं म्हटलं जातं की पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि राज्य सरकारकडून कामं होत नाहीत. या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून लोकांनी केजरीवालांना डोक्यावर घेतलं होतं. पण लोकांनी ज्या अपेक्षेने केजरीवालला घेतलं, केजरीवाल एक अतिशय उच्च शिक्षित होते, एक युपीएससी म्हणजे पास झालेले होते. त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की हे कोणतरी वेगळ्या दिशेने दिल्लीला नेऊन ठेवतील आणि इतिहास घडवतील. पण त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर केजरीवालांनी थोडीशी आपली दिशा बदलली आणि ते मुस्लिमच्या बाजूने जाणं, तिथल्या मस्जिदीमधल्या लोक जे असतात त्यांना पगार देणं, मौलानांना पगार देणं, अशा प्रकारची कन्सेप्ट चालू केली. जातीयवादाला बळ दिलं गेलं इथं आणि खुले आम एक दरी, गरीब श्रीमंत, हिंदू मुस्लिम अशी एक दरी तयार केली. ते लोकांना हे पटलेलं नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. ओके, ओके. तर याच्या व्यतिरिक्त पण दिल्लीमध्ये फुकट फुकट सुविधा देण्याची जी काही प्रथा जे केजरीवालने सुरू केली, याचा ऍक्च्युली तिकडच्या जनमानसावर काय परिणाम झाला, तुम्हाला काय वाटतं? लोकांनी 10 वर्ष फुकट लाईट बिल, म्हणजे 20,000 लिटर महिन्याला पाणी आणि 200 युनिट बिजली म्हणजे वीज, ही केजरीवालांनी दिली. प्रत्यक्षात अंमलात पण आणली. शक्य आहे ते होतं. 24 तास लाईट नव्हती. ते सगळं केलं. पण लोकांच्या 10 वर्षानंतर लक्षात आलं की आपण फक्त फुकट पाणी आणि फुकट वीजसाठी केजरीवालांना निवडून द्यायचं का? देशाच्या कुठेतरी केंद्रस्थानी आहे, राजधानी आहे दिल्ली, आणि त्याच्या ठिकाणी जर एखादे दंगे घडत असतील, शाहीनबाग सारखं प्रकरण तुम्हाला माहितीच आहे कसं झालेलं होतं. तर या ठिकाणी सगळे सुखानं गोविंदानं नांदत असतात. पण त्याच्यात कुठेतरी केजरीवालांच्या मुळे थोडंसं वितुष्ट आलं होतं. त्यासाठी लोकांनी त्यांना ते नाराजगी प्रकट करून दाखवलेली आहे. अच्छा, अच्छा. ओके. सर, आता दिल्लीत राजकीय परिवर्तन झालेलं आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, काय असतं आता बदल घडू शकतो? नक्कीच आतापर्यंतच्या दिल्लीच्या विकासाला नेहमीच अडथळा हा येत होता गेली 10 वर्षात, की कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर केजरीवाल नेहमीच म्हणायचे की दिल्लीची वेगळं स्वतंत्र राज्य करा आणि दिल्लीचे पोलीस आमच्या हातात द्या, आम्ही डेव्हलपमेंट करू. पण ते शक्य होत नव्हतं. आणि नेहमीच एलजींचा म्हणजे जे उपराज्यपाल आहेत त्यांचा काहीतरी आडपाटा असायचा असतं, ते नेहमीच म्हणायचे. पण आता इथून पुढं केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल आणि राज्यातही मॅन्डेट मिळालेलं सरकार असेल, तर दिल्लीतल्या सर्वसामान्य जनतेला खूप अपेक्षा आहेत की आता इथं विकास पण होईल आणि ज्या छोट्या मोठ्या असुविधा होत्या, इथं बऱ्यापैकी लुटपाटचा प्रकार जास्त आहे, ट्रॅफिकची समस्या जास्त आहे, त्याच्यावर कुठेतरी आता बंधन बसेल. कारण ह्या दोन्ही गोष्टी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, पोलिसांच्या अखत्यारीत येतात. तुम्ही नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली असं वेगळं म्हणजे विवरण करून सांगितलं. परंतु अशा पद्धतीने जुन्या दिल्लीला तशाच पद्धतीने ठेवणं आणि तिकडे विकास प्रकल्प चालूच न ठेवणं, चालूच करणं, हा जो काही दिल्लीमध्ये सुरू झाला प्रकार, म्हणजे विकासाची कामं यांना गती मिळाली नाही. परंतु फुकट सुविधा दिल्या झाल्या, त्यासाठी पैसा खर्च झाला. तुम्हाला असे काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का, की जिथे हा विकास प्रकल्प होणं अपेक्षित होता, पण तिथे झालंच नाही आणि जिथे पैसा खर्च केला पाहिजे होता तिकडे झाला नाही आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने अर्ध्या दिल्लीची अवस्था अशी झालेली आहे वगैरे, असं काही तुम्ही उदाहरणं देऊ शकता? नक्कीच. इथं दिल्लीमध्ये एमडीएमसी, एमसीडी अशा वेगवेगळ्या 3 नगरपालिका होत्या अगोदर. त्यावेळी पण केजरीवालांचं सरकार होतं, आम आदमी पार्टी सरकार होतं. त्यावेळी सुद्धा विकास होताना नगरपालिकेच्या मार्फत ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. रस्त्यांची, ब्रिज, जे उड्डाणपूल असतात त्यांची जिथं गरज होती तिथं अजून झालेली नाही. ट्रॅफिकची समस्या अजूनही आहे आणि तुम्ही जुन्या दिल्लीमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला खूपशा समस्या भेटतील तुम्हाला. जसं आपण मुंबईमध्ये गेलो तर माहीमपासून पुढे तुम्हाला रिक्षावाल्यांना अलाउड नाही आता. पण इथं दिल्लीमध्ये रिक्षावाला असू द्या किंवा सायकल रिक्षावाला असू द्या किंवा ठेलावाला असू द्या, तोही सगळीकडे अलाउड केलेला आहे. त्यामुळे या गोष्टीवर कुठे ना कुठेतरी नियंत्रित आणलं पाहिजे.
महिलांची सुरक्षितता अजिबातच नव्हती. स्वाती मालीवाल ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांच्यावर काय अवस्था झाली हे तुम्ही बघितलं असेल. कोरोना काळात निजामुद्दीनच्या हजरत निजामच्या दर्ग्यामध्ये काय अवस्था झाली होती, किती मुस्लिम लोक अडकले म्हणजे ठेवली होती, काय चालत होतं हे सगळं पुऱ्या देशाने बघितलेलं आहे. त्यामुळं केजरीवालांनी दिल्लीमध्ये सत्ता मिळाली त्याचा ज्या पद्धतीनं वापर करायला हवा होता त्या पद्धतीनं विकासाच्या दृष्टीने करायला होता तो केला नाही. लोकांना असं वाटत होतं की युपीएससीचे ज्यांनी आयएएस आहेत त्यांच्याकडून देशाला काहीतरी नवीन खूप काहीतरी मिळेल आणि असं वाटत होतं की दिल्लीची जी आयडिओलॉजी प्रमाणे ते आले निवडून पुरा देश एक मोदींना विरोधक म्हणून केजरीवालांना बघत होता आणि त्यांचं एक आयडिओलॉजी घेतली जात होती. पण ह्या लोकांच्या लक्षात आलं की आपण बिजली आणि पाणी हे फक्त फुकट घेऊन आपण केजरीवालांना सत्ता देऊ शकत नाही. ओके सर, एक मुद्दा तुम्ही मध्ये मांडला की सगळ्या विविध प्रांतातील विविध राज्यातील लोक तिकडे आलेले आहेत, तिथे राहतात, त्यांना असुरक्षित वातावरण आहे. खरं तर पोलीस दल हे खरं तर केंद्राच्या अखत्यारीत आहे, बरोबर आहे. परंतु तिकडे भ्रष्टाचार किंवा आम आदमी पक्षाच्या ज्या काही रणनीती आहेत राजकारणाच्या दृष्टिकोनातून, डाव्या विचारसरणी आहे, समाजवादी विचारसरणी किंवा असा त्याला प्रोत्साहन देता देता एक थोडस काहीतरी लांगून चालन वगैरे अशा पद्धतीने राजकारण करणं आणि याच्यामुळे वारंवार धर्माधर्मामध्ये समाजामध्ये ते निर्माण होणं अशा घटना घडतच असतात. अशा पद्धतीने अस्थिर वातावरण तिकडे असुरक्षितता कुठल्या कुठल्या घटकाला वाटत होती सर? तुम्ही बघितलं असेल देशात शराब नीतीचा घोटाळा झाला, सगळ्यात मोठा घोटाळा झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही एकाच वेळी तिहाड जेलमध्ये बंद होते. याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचाराचा घोटाळा कुठेही नव्हता. त्यांच्याकडून फक्त आणि फक्त ऍडव्हर्टायझिंग ही दाखवली जात होती की आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, फ्री देतोय, बिजली फ्री देतोय, लाईट फ्री देतोय. पण भ्रष्टाचाराची दारूची नीती अशी अतिशय वाईट परिस्थिती होती. अक्षरशः आम्ही दिल्लीत राहतोय, एका दारूच्या बॉटलवर एक दारूची बॉटल फ्री ही स्कीम केजरीवाल सरकारची होती. म्हणजे काय करताय तुम्ही? काय फ्री देताय? दारू ब्रँड कोण छोटी लोक जे येतात त्यांना ते एक संत्र्याच्या बॉटल एक फ्री बॉटल मिळाली, लाईट फ्री मिळाली, काम करण्याची गरजच नाही. आणि आता केंद्र सरकारच्या रेशन फ्री आहे, किती वेगवेगळ्या योजना आहेत. त्यामुळे लोकांच्याकडे बेकारी वाढली. आणि तुम्ही बघत असाल इथं मुस्लिम बहुल इलाका आहे फिल्मिस्तान सारखा, तिथं मुस्लिम मुलं असतात. मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग हे प्रकार खूप वाढलेले आहेत इथं. ते आणि फक्त आणि याच्यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि ते फक्त या केजरीवालांनी त्यांची जी घेतलेली बाजू आहे त्यामुळे हा प्रकार वाढत गेलेला आहे. एकूणच राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा सत्ता चालवण्यासाठी लोकांना मोफत सुविधा देणं आणि एका बाजूने मोफत सुविधा देणं आणि दुसऱ्या बाजूने राजकीय अस्थिरता निर्माण न होण्यासाठी लोकांमध्ये अस्थिर वातावरण निर्माण करणं, भीतीचं वातावरण निर्माण करणं, त्यासाठी समाजामध्ये ते निर्माण करणं, या अशा गोष्टींच्या राजकारणामुळे आम आदमी पक्षाचा जो काही पराभव झालाय तो हा एक प्रकारे आम आदमी पक्षाला धडाच आहे. यातून आम आदमी पक्ष काय धडा घेईल, काय शिकेल ते पाहूयाच. परंतु याच्या पुढे दिल्ली ही एक सुरक्षित शहर आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया. सर, हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपण आम्हाला वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले धन्यवाद.